की डिमांड बढ़ी है। दरअसल में भिवंडी के तमाम खिलाड़ियों की डिमांड आज पिछले 10 साल में अगर मैं देखता हूं तो ग्राफ ऊपर ऊपर ही जा रहा है और ये अच्छी बात है भिवंडी शहर के लिए। तो वहाँ पर संवेद और सूरज दोनों फायर ब्रांड बैटर है, लेकिन उनको रोकने के लिए यहाँ पर बॉलिंग की शुरुआत होगी। प्रथमेश ठाकरे के ऊपर जिम्मेदारी। और जो दर्शक 70-70 के यूट्यूब चैनल पर जुड़े हैं उन तमाम नाजरीन आपका स्वागत है। 70-70 चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना ना भूलें। आज 7 अगस्त का वो दिन है और यहाँ पर इस वक्त टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करेगी सिल्वर स्टार भिवंडी। काफ़ी नए इसमें क्रिकेटर्स आप देख रहे हैं, ऑल लेफ्टी अटैक, यह सबसे बड़ा सरप्राइज था। आशीष अमीन साहब हमारे साथ उपस्थित है, आपका भी स्वागत है। शीतलाई कुनकाई विटावा दोस्तों। महेश नानगुडे जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। महेश नानगुडे, धन्यवाद। प्रथमेश ठाकरे, सो नाउ इट्स गोइंग टू बी भिवंडी वर्सेस भिवंडी और ये असली मजा है। सूरज के बावले और सामने है प्रथमेश ठाकरे। 4 ओवर का ये मुकाबला है और 4 बॉलर, यानी कि मार्जिन ऑफ एरर, गलतियों के लिए कोई अवकाश नहीं। पहली बॉल, आत्मविश्वास भरा ऑन ड्राइव, राहुल जोगड़िया वहां पर गेंद के ऊपर झपटे थ्रो किया। बहुत जबरदस्त खिलाड़ी मुंबई ने जो ऑलराउंडर्स दिए उसमें राहुल जोगाड़िया का नाम भी शुमार होता है। बॉलिंग, बैटिंग, फील्डिंग और बहुत अच्छा करियर उनका भी रहा है। उम्र के 13वें-14वें साल से उन्होंने खेलने की शुरुआत की और पीछे मुड़कर नहीं देखा। यहाँ पर अब संवेद, जिन्होंने 2 6 लगाए थे वो सुपर ओवर में, सामना करेंगे प्रथमेश ठाकरे का। राइट आर्म राउंड, 2 कदम आगे आए और ड्राइव अच्छा, वहां पर पहला रन पूरा किया। 1 को 2 में तब्दील करने जा रहे थे लेकिन रोक लिया अपने आप को, क्योंकि यही सही तरीका है। कब दौड़ना है कब रुकना है ये बहुत ज़रूरी है। केवल दौड़ना ही जिंदगी नहीं है, कभी कभी रुकना भी आपकी जिंदगी बढ़ा देता है। स्कोर 2 विदाउट लॉस। इस बार पुल किया, बल्ले को स्वाइप करते हुए स्क्वायर ऑफ द विकेट बॉल गई है। 1 रन पूरा किया और वहां पर दूसरा भी बड़ी आसानी से मुकम्मल किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 4। राकेश प्रतिष्ठान गोठिवली एवं संदीप नाइक प्रतिष्ठान द्वारा आयोजित प्रतियोगिता को प्रस्तुत कर रहे हैं स्वप्निल जी नाइक और नीलेश जी पाटिल। और लिफ्टर बॉल, क्या जबरदस्त वेरिएशन लाता हुआ प्रथमेश ठाकरे। टी शर्ट पर यूं ही चैंपियंस नहीं लिखा है, केवल टी शर्ट पर चैंपियन लिख के चैंपियन नहीं बना जाता, चैंपियन जैसा खेलना पड़ता है। और आज प्रथमेश ठाकरे ने वो चैंपियन जैसा क्रिकेट खेला है। स्कोर 4 विदाउट विकेट्स। इस बार टाइमिंग अच्छी है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, रोकने का प्रयास विफल होता हुआ बॉल पर्दे को छू गई और ये शानदार 4। शानदार स्ट्रोक था प्रथमेश के सामने मोर्चा खोलते हुए। इस बार वहां पर अपने ओवर को पूरा करेंगे। 1 ओवर 9 रन, 5 बॉल 8 सूरज केने, 1 बॉल 1 संवेद। सर्वधर्म समभाव।
महाराष्ट्र सरकार के वन मंत्री सन्माननीय गणेश नाइक जी लोक नेता के रूप में जाने जाते हैं और विकास पुरुष नवी मुंबई की किस्मत को बदलने वाले सन्माननीय गणेश नाइक जी और नाइक परिवार, आज संजीव जी नाइक, संदीप जी नाइक, पूरा परिवार आज नवी मुंबई, महाराष्ट्र और देश की सेवा कर रहा है। ये हमारे लिए बड़ी खुशी की बात है। पहला ओवर यहाँ पर समाप्त हुआ। नया ओवर लेकर आ रहे हैं मुकेश दास। मुंबई के कई बॉलर्स ने नाम कमाया, कमल मौर्य, मुकेश दास, राहुल राय, राहुल वराडकर, गिरीश कोचरेकर। विक्रोलियंस की एक लाइनअप रहती थी गेंदबाजी की। इस बार पुल शॉट खेला है, डीप मिड विकेट पर जाती हुई गेंद, वहां से एक रन पूरा किया गया है। स्ट्राइक रोटेशन ये भी मायने रखेगा इस मुकाबले में। 4 ओवर का मैच है और इसमें आप जब दो सशक्त टीमें एक दूसरे के सामने हो तो आप 70-80 की उम्मीद नहीं कर सकते। ये मैच 40-45 में भी घूम सकता है। सूरज 5 बॉल 8, संवेद 2 बॉल 2, स्कोर टोटल 10। मुकेश दास जिसको टप्पा रखना होगा, खास दिखाना होगा 22 यार्ड के पिच पर अपना क्लास, बल्लेबाज को देना हो त्रास। धीमी गेंद अच्छा सा उछाल लेती हुई स्नॉटर बॉल, स्कोर 10। बॉल के बाउंस को जज करना, खास करके जब बारिश नहीं हो रही है। अच्छा टर्न और बाउंस लिया था, लेग कटर बॉल थी। 10 विदाउट एनी विकेट्स। और अब यहां पर टाइमिंग सुचारू रूप से अच्छी रही है और इसके साथ ये भव्य और सजीला सिक्सर। की बूंदे अब आनी शुरू हो गई है और अब बारिश का असली क्रिकेट शुरू होगा। नाउ द गेम चेंजेस फ्रॉम हियर। 16, सूरज 14। दास की ये बॉल इस बार भी हुक करने गए थे, बॉल पीछे बैनर पर लगी है। गॉडफादर भाई चषक डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट में आप सभी का स्वागत। मैदान के ऊपर दर्शक बड़ी संख्या में धीरे धीरे आ रहे हैं। वर्किंग डे है आज, अपना काम निपटा कर लोग यहाँ पहुँचेंगे। कोपर खरने, तुरबे, रबाले, नेरुल से भी लोग आएंगे, थाना से भी आएंगे। स्कोर है 17। और यहाँ पर मुकेश दास, नजर हटी दुर्घटना घटी, पहला विकेट। पिंक कलर जैसा आप सब लोग जानते हैं कि आज ग्लेन मैगरा, इनकी वाइफ जैन मैगरा, इनका ब्रेस्ट कैंसर से देहांत हुआ। और उसके बाद आप देखते हैं कि हर साल ऑस्ट्रेलिया की टीम एक मुकाबला ऐसा खेलती है जब वो पिंक कलर के कपड़े में खेलते हैं फ्लैमिंगो के साथ। जैसे कुणाल भाई ने बताया, तो पिंक इज़ अ कलर ऑफ पैशन। और ये पहला विकेट यहाँ पर
सिल्वर स्टार भिवंडी ने खोया। नया बैटर है दीपेश माली यानी कि दीपू। लायन ऑफ मानकोली उनके बल्ले के ऊपर शेर का चित्र है। अलग अलग बल्ले क्रिकेट में देखे गए। मंगूस बैट जो मैथ्यू एडन ने लाया, इसके पहले एल्यूमिनियम का बैट लेकर एक बार डेनिस लिली मैदान में बैटिंग के लिए उतरे थे जो उनको मना किया गया। और अब शेर के चित्र वाला बैट। फुल टॉस बॉल थी और अब जाकर वाइड बॉल। अंपायर गुरुनाथ पाटिल +1। सो बैट इज वेरी इंपॉर्टेंट। अच्छा बल्ला हाथ में हो तो गेंदबाज के ऊपर हल्ला हो सकता है। 18 पे 1। अब हुआ 19। ये डॉट बॉल। मुकेश दास ने एक अच्छे ओवर को पूरा किया है और 2 ओवर के बाद स्कोर सिल्वर स्टार भिवंडी टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। रन रेट 9.5 पर ओवर। संवेद 2 बॉल 2 रन। दीपू माली 1 बॉल 0। अभी अभी आउट होकर वापस लौटे बैटर सूरज केने भावाले 14 रन जिन्होंने बनाए। 9 गेंदों का सामना किया। 1 चौका 1 छक्का लगाया। ये सारा लेखा जोखा हम तक दे रहे हैं रोहित मात्रे। ये कभी घास नहीं खाता और दीपू माली वहां पर रन बनाने के इरादे के साथ उनको प्रमोट किया गया है। नया ओवर लेकर आ रहे ओम पांडे। ओम पांडे ने इसके पहले वाले मैच में बहुत जबरदस्त गेंदबाजी की थी। 1 ओवर में 8 रन दिए थे। युवा गेंदबाज है। सामने बैटर है संवेद। संवेद ये मैच में थोड़े शांत है, केवल 2 ही गेंदें खेले हैं। दरअसल में सूरज केने एक अच्छा स्कोर, एक अच्छी शुरुआत देकर गए हैं, उसके ऊपर अब रन बनाने। केवल 2 ओवर का खेल शेष। और यहां पर बोल्ड। ओ माय गॉड, अनबिलीवेबल, अद्भुत विकेट। और आउट होकर वापस चलते हुए संवेद। थँक्यू डीजे. आपल्या मुख्य व्यासपीठावर दैदिप्य बळीराम पाटील यांचे इथे आगमन झालंय. ज्या बळीराम पाटील मामांनी या क्रिकेटच्या ग्राउंडसाठी अतोनात प्रयत्न केले, ग्राउंड अबाधित राहावे याच्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आणि 40+ गोठिवलीच्या टीम बरोबर ते नेहमीच असायचे आणि त्यांच्या अनेक आठवणी या ग्राउंडच्या माध्यमातून आहेत. दैदिप्य बळीराम पाटील, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या भाई चषक 2026 मध्ये. स्टंप टू स्टंप बॉलिंग ओम पांडे, तारीफ करनी होगी। पांडे जी का बेटा हूं और सीमेंट कंक्रीट के पिच पे विकेट लेता हूं, ये उन्होंने बता दिया। नाइनटीन फॉर 2 ओम पांडे ने अच्छी शुरुआत की है और आउट होकर वापस लौटते हुए संवेद। दोनों प्रारंभिक बल्लेबाज वापस लौटे हैं और अब नए बैटर के रूप में प्रतीक पाटिल। थोड़ा धीमा रखा था इस बार और 1 रन घोषित किया है। शशि साटम और गुरुनाथ पाटिल ये मैच के ऑफिशियल्स है। थर्ड अंपायर है नासिर शेख, स्कोरर रोहित मात्रे, डीजे आदेश मात्रे। कमेंट्री की शोभा बढ़ाते हुए हमारे वर्सेटाइल एंड वाइब्रेंट विघ्नेश मडवी। और इसी मैदान पर जिनको बेस्ट कमेंटेटर का अवार्ड मिला ऐसे हमारे दोस्त कुणाल दाते। इस बार ड्राइव किया है और पहला रन पूरा किया, लेकिन यस, ये 2 अच्छी फील्डिंग करने वाली टीमों के बीच में मुकाबला है, इस बात को भी भूलना नहीं होगा। जितनी खूबसूरत फील्डिंग इस वक्त हम देख रहे हैं,
ऐसी ही खूबसूरत फील्डिंग सिल्वर स्टार भिवंडी की ओर से भी अपेक्षित रहेगी। 2 विकेट पर 21। सुमित ढेकले बॉलर से बात करते हुए, उन्हें समझाते हुए, बॉडी लैंग्वेज, देह भाषा, मराठी में जिसको देह बोली कहा जाता है, आपकी बोली कैसी है वो डिसाइड करेगा आप कैसे हैं। दीपू माली 1 बॉल 0, अभी एक ही बॉल खेली है, लेकिन उनसे उम्मीद है बड़े स्ट्रोक्स की। यहाँ पर स्ट्रोक मिस टाइम हुआ है। प्रीतेश जोशी गेंद के नीचे पहुंच नहीं पाएंगे। 1 रन को पूरा किया, 1 को 2 में तब्दील किया, 2 को 3 में। ओ माय गॉड, अब ये तीसरा भी हो जाएगा, नहीं, डायरेक्ट हिट एंड आई थिंक इट्स गॉन। लेकिन सबसे पहले नॉन स्ट्राइकर एंड पर रनआउट हुए हैं या नहीं ये चेक किया जाएगा। आज के दिन लकड़ा टूट रहा है, बार बार टूट रहा है, यानी कि स्टंप्स बिखरे जा रहे हैं, या तो बोल्ड में या तो रनआउट में। गॉडफादर भाई चषक, गॉडफादर एक फिल्म आई थी हॉलीवुड में, और मार्लोन ब्रांडो ने उसमें जो एक्टिंग की है वर्ल्ड क्लास। गॉडफादर जो शब्द वहां से आया। मैच कुछ समय के लिए रुका हुआ है और इसकी वजह यह है कि तीसरे अंपायर की मदद मांगी गई है। नासिर शेख इस वक्त फैसला सुनाएंगे। अगली 2 टीमें, हाँ, टॉस के लिए आपको रेडी रहना है। श्री केदारेश्वर वेदाश्री टीम और ताई पैकेज प्रभा देवी दोनों टॉस के लिए आ जाए। बहुत ट्रिकी सिचुएशन है और सबसे पहले नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर आउट है या नहीं ये चेक किया जाएगा। 70-70 यूट्यूब चैनल पर आप 70-70 लाइव स्वप्निल जी नाइक और नीलेश पाटिल भी आज मैच के ऊपर नज़र बनाए रखे हुए हैं, शेड्यूल के ऊपर। नीलेश पाटिल जी, सबसे पहले जब मैं यहाँ पर आया उनसे मिलकर एक खुशी हुई। स्ट्राइकर एंड पे आउट है, नॉन स्ट्राइकर एंड पे नॉट आउट है। हाँ, 2 रन पूरे हुए हैं, तीसरे रन पे आउट हुआ है। सो या क्रिकेटच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाताताई सूरज पाटील यांचं इथे आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे। नया बैटर है सनी।
भाई चषक या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या नवी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर मॅडम सौ सुजाताताई सूरज पाटील यांचे इथे आगमन होत आहे। या क्रीडानगरीमध्ये या भाई चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्या नवी मुंबईच्या प्रथम नागरिक सौ सुजाताताई सूरज पाटील महापौर मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। निलेश पाटील त्याचबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर राकेश प्रतिष्ठान गोठिवलीच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत आपल्या महापौर मॅडम। त्यांचं आम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आत्ताच नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर मैडम यांचं आगमन झालं है, स्वागत है। ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूर्नामेंट इस वक्त चलता हुआ, यहाँ पर ओम पांडे की अगली बॉल इस बार नीचे रहती हुई। गॉडफादर भाई चषक डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट वाइट +1 स्कोर नाउ 25 for 3। तीसरा ओवर 4 ओवर के मुकाबले हैं और आज ही की रात विजेता टीम को सम्मानित किया जाएगा। इस बार पुल कर दिया है और यहां इन दी आर्क आउट ऑफ द पार्क और यह आसमानी सिक्सर मचा दी सनसनी, ऐसा हम कह सकते हैं। ओम पांडे की ये बॉल थी, शॉर्ट पिच बॉल, और बड़ा आसान रहता है इस बॉल को पुल करना। हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत लाजवाब था, हिप्स रोटेशन बहुत अच्छा था। और 31 पर 3 तीसरा ओवर चलता हुआ। यहां पर तगड़ा शॉट है, यस इट इज, बड़ा सिक्सर। समाप्तीनंतर धावसंख्या झाली 37, गडी बाद झाल्या 3। सूरज केने 52, 14 वर बाद झाले, 2 वर बाद झाला संवेद आणि 2 वर बाद झाला प्रतीक। दीपू माळी खेळतोय 2 धावांवरती, सनी खेळतोय 12 वरती। भार्गव शेवटच्या षटकाची सुरुवात करतोय वाईडने, धावसंख्या +1 असल्या कारणाने 39। नवी मुंबईला कधी पण आलो तर एक वाक्य मला आठवते, निश्चय केला नंबर पहिला। आणि प्रत्येक नवी मुंबईकरांनी हा पहिला नंबर मिळवण्यासाठी मेहनत केलेली आहे। प्रत्येक नागरिकांनी, दुकानदारांनी, मकानदारांनी,
औद्योगिक ज्या वसाहती आहेत त्यांनी सर्वांनी मिळून नवी मुंबईला पहिला नंबर आणून दिला. आणि म्हणून तर फ्लेमिंगो पण आपापसात वार्ता करत असतील की आपल्याला जायचं तर फक्त नवी मुंबईला. यावेळेला पुल केलाय, चेंडूला गोल केलाय आणि अवतुंग षटकार. ज्या पद्धतीने त्याने तो मोठा फटका मारलाय दीपू माळी, त्यासाठीच ओळखला जातो. 46 धावा 3 गडी बाद, शेवटचं षटक आहे पहिल्या डावातलं. श्री केदारेश्वर वेदाश्री आणि ताई पॅकर्स दोन्ही कॅप्टननी आता पुढच्या सामन्याचा नाणेफेकीसाठी स्टेजवर संपर्क करायचा आहे. चला धावसंख्या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचे. जशी ही इनिंग संपेल टॉस केला जाईल. 3 बाद 46 धावा. काहीसा धीम्या गतीचा चेंडू, खाली राहणारा भार्गव, याच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. शेवटचा षटक तो टाकतोय. गती परिवर्तन सोबतच दिशा परिवर्तन होऊ नये हे मात्र त्याला बघावं लागेल. दीपू माळी 9 धावांवर नाबाद. आणि यावेळेला अजून एक जोरकस मारलेला फटका, झकास षटकार. होता आणि चेंडूला परत एकदा मैदानाच्या बाहेर पाठवलाय. दीपू माळी सिंह गरजतोय आणि दाखवतोय आपला दर्जा, देतोय संघाला ऊर्जा. ईश्वर दत्त टायमिंग दाखवतोय. हा खेळाडू 58 धावा 3 गडी बाद, सामन्याला कलाटणी मिळवून देतोय. भार्गव यांचा हा चेंडू आणि याचबरोबर झेल बाद, परंतु आपला काम केलंय दीपू माळी यांनी. 21 धावा काढल्या आहेत, 8 चेंडू आणि जबरदस्त खेळी दाखवत तो परत येतोय. पुढील 2 संघ लगेच सामनाचा नाणेफेकीचा कौलसाठी सज्ज व्हायचा आहे, परंतु दीपू माळी मानलं पाहिजे. पाण्यात द्वारका दुधात खारका, मी बघितलं नाही भिवंडीमध्ये हार्ड हिटर दीपू माळी सारखा. ज्या पद्धतीने आज तो अक्षरशः तुटून पडला गोलंदाजांवर, कर्दन काळ ठरला आहे भार्गवच्या समोर. आणि धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा आणि आता 59 धावांची गरज आहे. जाऊया लगेच कुणाल दातेकडे. आपण ज्यांना तुम्ही सध्या आपल्या स्क्रीनवर पाहताय, सौ सुजाताताई सूरज पाटील आपल्याला सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आपल्या नवी मुंबई या शहराच्या, आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक म्हणून निलेश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण सौ सुजाताताई सूरज पाटील यांचा सन्मान करावा. नवी मुंबईचे प्रथम नागरिक आपल्या महापौर मॅडम या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये वहिनी आपण आलात, आपलं नक्कीच हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार आम्ही ते व्यक्त करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे आहेत टॉससाठी, या स्पर्धेला शुभाशीर्वाद भेट देण्यासाठी. सौ सुजाताताई सूरज पाटील इथे उपस्थित झाल्यात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने, निलेश पाटील यांच्या वतीने, गॉडफादर भाई चषक, संदीपजी गणेशजी नाईक प्रतिष्ठान, त्याचबरोबर राकेश प्रतिष्ठान गोठिवलीच्या वतीने निलेश पाटील यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि या स्पर्धेला महापौर मॅडम इथे उपस्थित झाल्यात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता पुढच्या सामन्याचा टॉस देखील केला जाणार आहे. टॉससाठी लास्ट कॉल आहे, जो कॅप्टन इथे उपस्थित राहणार नाही विरोधी टीमला टॉस विन घोषित करण्यात येईल.
वेदश्री आणि ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या दोन टीमच्या दरम्यान टॉस इथे केला जाणार आहे. टेल हा कॉल करण्यात आलेला आहे. अँड टेल सिटीज, मी विनंती करेन महापौर मॅडम आपण स्थानापन्न नवा टॉस तुम्ही जिंकलेला आहे. दत्तू, काय निर्णय असणार आहे आणि पहिल्या मॅचमध्ये काही चुका झाल्यात असं वाटतंय का? कारण 80 धावा एक मोठं टार्गेट तुमच्या टीम समोर होतं. आम्ही प्रथम या मॅचला फलंदाजी करू, कारण की आम्ही कालपासून मॅच बघतो, जरा चेसिंग जरा डिफिकल्ट होते. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खूप साऱ्या शुभेच्छा. ताई पॅकर्स, पहिल्या मॅचमध्ये काय चुकलं असं तुम्हाला वाटतंय? थोडी बॉलिंग लाईन शेवटच्या ओव्हरला 17 रन डिफेंड व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नाही. या मॅचला करण्याचा प्रयत्न करू. आता 4 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला गोलंदाजी करायची आणि किती धावा तुम्ही पाहताय ज्यावेळेला चेसिंग करण्यासाठी उतराल? कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नुकतंच महापौर मॅडम सौ सुजाताताई सूरज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये टॉस झाला, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केला. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते आणि दुसऱ्या डावाची सुरुवातीला आपल्याबरोबर जुळतील ज्यांनी जिओ हॉटस्टारवर IPL, मुंबई प्रीमियर लीग अशा स्पर्धा कव्हर केल्या आणि आपलं नवी मुंबईचं नाव जगभरात पोचवलं असे माझे मित्र कुणालजी दाते. धन्यवाद. सो 59 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, 59 टू विन. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, प्रथमेश ठाकरे आणि सुमित ढेकले. परंतु आज आपण पाहतोय या गॉडफादर भाई चषकाला आज ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आपण सेवा दिवस म्हणून साजरा केला, असे संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्या नवी मुंबईचे महापौर सुजाताताई सूरज पाटील यांचं इथे आगमन झालं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सामना रंगत असताना फ्लड लाईट रबर बॉल क्रिकेट ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात येतोय. सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय निलेश पाटील यांना, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मागे स्वप्नील नाईक आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी उचलली आणि त्याचबरोबर नवी मुंबईच्या भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख आहे, आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची प्रथम पसंती यावर्षी सार्वत्रिक निवडणुकांनंतर आपण पाहिलं की सौ सुजाताताई सूरज पाटील महापौरपदी विराजमान झाले आणि सध्या महासभांमध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतात, जे काही नवी मुंबईचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि वेल क्वालिफाईड आहेत. आणि खऱ्या अर्थाने अशाच महापौरची गरज आपल्या नवी मुंबईला होती. जे विजन आहे नाईक साहेबांचं ते पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुजाताताई पाटील इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2. कुक्षेत म्हटल्यानंतर नवी मुंबई शहरातील सगळ्यात महत्त्वाचं गाव मानलं जातं. मग हिरवगार क्रीडांगण असो, CBSCची इंग्रजी माध्यमाची पहिली मराठी आणि इंग्रजी माध्यमाची शाळा असो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेल प्लॅन गाव म्हणून कुक्षेत गावाची एक वेगळी ओळख आहे. बारबाला मुक्त गाव म्हणून कुक्षेत गावाची वेगळी ओळख आहे. आणि त्या नगरीतून येत असताना आज आपण पाहतोय नवी मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणाऱ्या वेल क्वालिफाईड महापौर सौ सुजाता सूरज पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी त्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये इर्तीच्या क्रीडांगणावर. फुलटॉस बॉल होता, समोर उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 8. ज्याचं मन येणाऱ्या 29 तारखेपासून एक मोठी स्पर्धा येणार आहे. आदरणीय संदीपजी नाईक प्रतिष्ठान वायू 11 नवी मुंबईच्या वतीने ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग याही स्पर्धेमध्ये मालिकावीराची जी बाईक आहे ती आपल्या महापौर मॅडम
सौ सुजाताताई सूरज पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मालिकेवरची बाईक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत केली जाणार आहे आणि त्या आवर्जून इथे उपस्थित झाल्या त्याबद्दल गोठवली गावाच्या वतीने आपलं सगळ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेमध्ये महापौर मॅडम आवर्जून उपस्थित झाल्या त्याबद्दल नक्कीच तुमचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10. सध्या फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि रामलीला क्रीडांगणावरती क्रिकेटची स्पर्धा 29 पासून 3 सप्टेंबर पर्यंत येईल. समोर फटका सजवलाय. चांगलं टायमिंग. बॅटमधून तो साऊंड सांगतोय की बॉल थेट जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भव्य षटकार सुमित ढेकलेच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये प्रथमेश ठाकरे, या मॅचमध्ये सुमित ढेकले. खतरनाक फलंदाजी सध्या सुरू आहे. स्पर्धेला भेट देऊन प्रस्थान केलंय सौ सुजाता सूरज पाटील यांनी, ज्या महापौर आहेत आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या, आपल्या या शहराच्या प्रथम नागरिक. 16 धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक सुरू असताना किरण पाटीलच्या विरुद्ध आक्रमण सुरू केलंय लेफ्ट हँडेड बॅटर सुमित ढेकलेने. सुमित ढेकले बरोबर लेफ्ट आर्मरच्या मागे लागतो ज्या वेळेला त्याच्या रडारमध्ये बॉल येतात. मग मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात आणि ते इथे पाहायला मिळालेत कॉट्रेलच्या विरुद्ध. बाहुबलीसाठी बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु बॉल टर्न होतोय. ऑफ इझिप टर्न केला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 17 धावा. लास्ट बॉल शिल्लक आहे. टार्गेट चांगलं सेट केलं या मॅचमध्ये. 59 धावा करायचे आहेत आणि 59 पर्यंत पोहोचायचं असेल तर अशी सरासरी पाहिजे. नेक्स्ट मॅचमध्ये टॉस झालाय. टॉस जिंकलाय श्री केदारनाथ 11, वेदश्री 11 रत्नागिरी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय दत्तू सावंतने पुढच्या मॅचच्या दरम्यान. तोही सामना 4 षटकांचा होईल. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18. हा बॉल फुलर लेनचा होता. सरळ पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल +1. आणखीन 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 20. किरण पाटील थोडासा मागळा ठरलाय पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. त्याच्यामुळे सिल्वर स्टारसाठी चिंतेचं वातावरण आहे. कारण 2 सामने जर तुम्ही जिंकले तर 6व्या मॅचमध्ये डायरेक्ट खेळायचं आहे. जर तुम्ही इथे हारलात तर मात्र नंतर लगातार तुम्हाला मॅचेस खेळाव्या लागतील. त्याच्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे. यावेळेला बीट केलंय. लेंथने बीट केलंय आणि इथे मात्र आश्चर्याचा धक्का बसलाय सुमितला. आणि प्रथमेश सांगतोय कवचला मारायला प्रयत्न करायला पाहिजे होता. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या स्कोर बोर्डवर 20. आई गाव देवी मात चेक. प्रथमेश पवार नाना प्लीज विनंती करतोय की आपण मंचावर या. नानांना विनंती करतोय की आपण मंचावरून स्थानपन्न व्हा. अगदी आयोजक आपल्याला आदराने या मंचावर स्थानपन्न होण्याची विनंती करतात. वेलकम सरश स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. सो 20 धावा फलकावर लागल्यात आणि आपण पाहतोय 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर या सरासरीने तुम्ही खेळ केला तर 3च ओव्हरमध्ये हा सामना संपू शकतो. कारण या मॅचमध्ये 59 59 लक्षाचा पाठलाग करायचा. कमबॅक करावं लागेल सिल्वर स्टार भिवंडीला या मॅचमध्ये. परंतु ज्या पद्धतीने संघ खेळतोय शीतलाई कुंकाई, भांडूप स्ट्रायकर विटावा, विक्रोलियन्स, चांगली कामगिरी त्यांच्याकडून राहिली आहे सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध. मॅचची सुरुवातच चांगली केली आहे. 20 धावा फलकावर लागल्या. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय वेदांत पाटील. बॉल चांगला फिरवतो वेदांत आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजीसाठी जाणला जातो. मग TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली. एक फ्लाय स्लिप आहे. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील फ्लाय स्लिपमध्ये. विकेट कीपर तयार आहे दीपू माळी. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. बॅटची कडा घेऊन घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 21. 21 धावा. लेफ्ट आर्मरचा वापर सातत्याने सिल्वर स्टार कडून केला जातोय आणि समोर जर सुमित ढेकले असेल तर मात्र
तो आक्रमक परिस्थितीमध्ये मोठमोठे फटके सजवताना आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅचची तयारी होईल, दोन्ही टीम रेडी राहायचे, लगेचच सामना सुरू केला जाईल. 4 ओव्हरचा सामना असेल. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर तिथे मिळताना दिसेल फलंदाज प्रथमेशला. आणि या सिंगलच्या मदतीने स्ट्राईकचं रोटेशन ही चांगली गोष्ट आहे, कारण लेफ्ट आर्मर गोलंदाजी करतो आणि त्याच्यासमोर लेफ्टी बॅटर आहे, त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की स्ट्राईक इथे दिली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. बावीस धावा फलकावर लागलेल्या आहेत. आणखीन एक चांगल्या टप्प्यावर बॉल इथे टाकला जातोय, तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न, ती चोरटी धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने लेग पायच्या स्वरूपात ही धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 23. धावा फलकावर लागल्यात. पॅटची कडा घेऊन आता मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. इथे देखील एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झालेल्या 24. फुल टॉस बॉल होता, बॉल हवेत आहे, प्रयत्न सुरू आहे झेल घेण्याचा आणि पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. यस, वेस्ट आहे फुल टॉस आणि त्याच्यामुळे नो बॉल ते घोषित करण्यात आलाय. नो बॉल +1 अशा 2 धावा आता ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. प्रथमेशसाठी हा फुल टॉस बॉल होता आणि नक्कीच कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकलाय, त्याच्यामुळे योग्य निर्णय पंचांचा. मी विनंती करेन, रत्नागिरी प्रीमियर लीगचं आयोजन रितेश घाग यांनी केलं, युवराज ग्रुप आणि त्याचबरोबर प्रथमेश पवार यांनी. तर आपण व्यासपीठावर आपला सन्मान आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. रितेश दादा, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय, भव्य फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी षटकार. प्रीमियर लीगचे आयोजक रितेश घाग. रितेश दादा, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. प्रथमेश पवार, रितेश घाग आणि त्याचबरोबर युवराज कुरुब यांच्या माध्यमातून अप्रतिम असं आयोजन रत्नागिरी प्रीमियर लीगचं करण्यात आलं होतं आणि रितेश दादांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करेन निलेश पाटील यांना आपल्या शुभस्ते आपण रितेश घाग यांचा सन्मान करावा, कारण एक चांगली स्पर्धा रत्नागिरी प्रीमियर लीग, एक आयकॉन खेळाडूसह त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिली. 1+1 2 आहेत, 1 रन व्हाईट बॉलच्या स्वरूपात मिळेल. सो निलेश पाटील यांना विनंती करतोय आपण रितेश घाग यांचा सन्मान करावा या स्पर्धेमध्ये. ते उपस्थित झालेत, खास करून सावर्डे रत्नागिरी परिसरातून, आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. सो रितेश घाग यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय निलेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. एक चांगले आयोजक आहेत रत्नागिरी प्रीमियर लीग, आणि इथे मात्र फलंदाज याच दरम्यान अपील करण्यात आली होती. फलंदाज बाद होईल, आउट इथे घोषित करण्यात आलेला आहे आणि स्वतः चालत सुटलाय आणि जाता जाता कानमंत्र देखील देऊन आलाय. धन्यवाद रितेशजी घाग, आपण या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि नक्कीच सगळेजण आम्ही वाट पाहतोय दुसऱ्या सीझनची रत्नागिरी प्रीमियर लीगच्या. युवराज ग्रुप, रितेश घाग आणि त्याचबरोबर प्रथमेश पवार यांनी एक मोठा मापदंड सेट केला. कोकणात एक मोठी स्पर्धा त्यांनी दिली आणि त्याचबरोबर इथे विकेट आली आहे. सुमित ढेकलेची बॉल फिरणारा होता, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर स्वतः सुमित ढेकलेने सांगितलं की हो बॅटला लागला होता बॉल, आणि त्यानंतर जाता जाता तो कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळाला की बॉल थोडासा टॉस झाला, टॉसअप डिलिव्हरी, आणि त्याच्यावर मात्र फलंदाज बाद होतोय.
सो 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 33. 33 धावा. हिमांशू पाटील आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये अलिंगर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आला. हिमांशूने देखील मागच्या काही हंगामापासून चांगली छाप सोडली आहे. अनेक स्पर्धा हा लेफ्ट आर्मर गाजवतोय, परंतु एक जमेची बाजू म्हणजे सिल्वर स्टार भिवंडीसाठी की लेफ्टी बॅटर आऊट झालाय आणि त्याचं नाव होतं बाहुबली सुमित ढेकले. त्याच्यामुळे कमबॅक होऊ शकते या मॅचमध्ये. अजूनही रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 13च आहे, म्हणजे 26 धावा करायच्या आहेत पुढच्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू 26 धावा. आजही मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. पार्किंग प्लेस पूर्णपणे पॅक झाले. वेगवान बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली, डीपमध्ये स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर धावत आहेत. घोषांकी क्षेत्राच्या दिशेने वाटचाल होते या बॉलची आणि तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 34. 34. अप्रतिम टेलिकास्ट, हाय डेफिनेशन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. सगळ्याच गोष्टी टिपल्या जात आहेत. खेळाडूंचे एक्सप्रेशन्स. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 34. 11 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. हा बॉल समोरच्या बाजूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर धावत आहेत. प्रयत्न सुरू आहे. ओ व्हाट अ कॅच. अप्रतिम झेल तिथे टिपण्यात आलाय सूरजच्या माध्यमातून. हा सूरज रात्री देखील चमकतो इथे सिद्ध झालाय. फलंदाज बाद. काय झेल टिपलाय सूरजने. लॉंग ऑफ रिजन मध्ये तो खेळाडू फिल्डिंगसाठी उपस्थित होता. टर्न झाला बॉल, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न बॅटच्या समोर लागला आणि काय झेल टिपलाय. पार रनिंग कॅच सोप्या नसतात. अंडर फ्लड लाईट शेवटपर्यंत नजर ठेवणं, परंतु त्याने हा झेल टिपलाय. हा सूरज आहे. हा सूरज रात्री देखील चमकतो आणि परत एक वेळा अंडर फ्लड लाईट चमकदार कामगिरी करणारा सूरज आपल्याला पाहायला मिळालाय. कॅच ऑफ द नाईट. अफलातून झेल. टाळ्यांचा गजर इथे होतोय. टीमची धावसंख्या 34 आणि आता दुसरी विकेट गमावली आहे. ही सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज भार्गव पाटील, याही खेळाडूची चर्चा आहे. भार्गव पाटील काय खेळलाय. यंगस्टर आहे, चर्चेमधलं नाव आहे भार्गव पाटीलचं. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती भार्गव पाटीलने. PDTPL 34 धावा, 2 फलंदाज बाद. वाईड यॉर्करचा प्रयत्न, यावेळेला नियंत्रण नाहीये. वाईड बॉल +1 अशा 2 धावा मिळताना दिसतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या 36. 36. 23 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. मॅच ऑन. एक खराब बॉल परत एक वेळा मॅच मध्ये येत आहेत. कुनकाई शीतलाई, विक्रोलियन्स, भांडूप स्ट्रायकर विटावा. धावा झाल्या 36. 2 फलंदाज बाद. गोठिवलीच्या इर्ती क्रीडांगणावर आपण आहात. गॉडफादर भाई चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. राकेश प्रतिष्ठान, संदीप नाईक प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर निलेश पाटील यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. स्वप्नीलजी नाईक यांचं देखील मोठा वाटा या स्पर्धेसाठी आहे. भूमी एंटरप्राइजेस. खोलवा टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर चांगला होता. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. हे कमबॅक आहे हिमांशू पाटीलचं. या ओव्हरमध्ये त्याने विकेटही घेतली. या ओव्हरमध्ये त्याने शांतही ठेवले फलंदाजांना. धावा झाले 36. 36. चांगला वाईड यॉर्कर, शांत सध्या तरी ठेवले फलंदाजांना. पुढचा बॉल हिमांशू ओपडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय आणि त्याचबरोबर एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा, पायाचा वेध घेतला, शरीराचा वेध घेतला. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. मॅच ऑन. या मॅचमध्ये कलाटणी येईल आता. गोलंदाजी चांगली केली आहे हिमांशूने. लेफ्टी बॅटर आउट झाले, लेफ्टी बॅटर रिप्लेससाठी आले, परंतु भार्गवला देखील सध्या तरी शांत ठेवलंय. चांगला बॉल आतमध्ये आला इन कटर पडल्यानंतर. हिमांशू उसळी घेतली आता या बॉलने. जसा बॉल टर्न झाला त्यानंतर उसळी घेत विकेट कीपरच्या हातात अजितला देखील शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. या डॉट बॉलद्वारे टीमची धावसंख्या स्थिर आहे. धावा झालेल्या 37. 37. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. 4 ओव्हरची मॅच अशीच बदलते. 2 ओव्हरमध्ये असं वाटत होतं की सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ आहे. शीतलाई, कुनकाई, विटावा, विक्रोलियन स्ट्रायकर, परंतु कमबॅक केलंय सिल्वर स्टार भिवंडीने.
शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॉल हवेत आहे, प्रयत्न सुरू आहे, अपील इथे होईल झेलचीससाठी. आणि आता पाऊस देखील बरसतोय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बाउन्सरवर एक धाव येते आणि अखेर षटक संपलंय. धावा झाल्यात 38 आणि आता येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये धावा करायची 21. 21 6 बॉल 21 धावा. अडोतीस धावा फलकावर लागल्या. 38. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचा षटक. 21 धावांची गरज आहे. रिमझिम बरसणारा पाऊस आणि आता येईल मजा या मॅचची. मॅच ऑन. कबीर सिंग पहिला बॉल फुलर लेनचा होता, ऑन साईडला बरोबर टर्न केलाय. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं. टर्न करत असताना डीपमध्ये 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 40. 40. 19 धावांची गरज आहे पुढच्या 5 बॉलमध्ये. हा देखील सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल का? पहिला सामना असाच होता, अशीच रंगली होती ती लढत. सिल्वर स्टारने काय कामगिरी केली, खास करून सूरजने काय धमाकेदार खेळ दाखवला. आज प्रथमेश ठाकरेने अर्धशतक ठोकले या स्पर्धेमध्ये. प्रथमेशला नवी मुंबईमध्ये खेळणं नेहमीच आवडतं. चांगला खेळ त्याने दाखवलाय. इथे देखील बीट केले फलंदाजाला कबीरने. नॉन स्ट्रायकर एंडला तो फलंदाज बाद होईल. अजित बॅक टू द पॅव्हिलियन. 3री विकेट गमावली आहे. आल्या परंतु त्याच्यानंतर फलंदाज धावबाद झालाय. भार्गव फ्लिक करतोय. रिसचा वापर केलाय. मनगटातली ताकद झोकल्याने बॉल थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. यस, दहीहंडीचे देखील वेध लागलेत. प्रो गोविंदा लीगचे देखील वेध लागलेत. 4थं संस्करण आता सुरू होणार आहे प्रो गोविंदा लीगचं. SVP सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे ती स्पर्धा रंगणार आहे. प्रो गोविंदा लीग पाहायला विसरू नका. येणाऱ्या 25, 26 आणि 27 ऑगस्टला जिओ हॉटस्टारवर देखील प्रो गोविंदा लीगचं समालोचन केलं जाणार आहे हिंदी आणि मराठी भाषेमध्ये. 46 धावा इथे फलकावर लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू असताना परत एक वेळा हीच तर खासियत आहे. मी म्हटलं होतं भार्गव पाटील एक महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार फटका. सिक्सर. लोकनेता
52 धावा फलकावर लागल्यात आणि आता 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. परत एक वेळा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? मी या गोष्टीचा उल्लेख त्याच वेळेला केला होता ज्या वेळेला भार्गव स्ट्राईक रेंजला गेला होता, कारण मला माहिती आहे खेळाडूची स्ट्रेंथ काय. हा खेळाडू नेहमीच असा पडद्याआड राहिला आहे, परंतु ज्या ज्या वेळेला या खेळाडू मैदानामध्ये येतो त्याला पडद्यावर आणण्याचं काम समालोचक मित्र करत असतात. आणि भार्गव पाटील हे असा खेळाडू आहे, सुमित ढेकले नेहमीच या खेळाडूंच्या नावाची चर्चा करत असतो की हा खेळाडू सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. आणि भार्गव पाटीलच्या बॅटमधून सलग 2 षटकार आलेले आहेत. चांगली बॅटिंग करतोय भार्गव. 2 बॉल 7 रन. शॉर्ट बॉलचा वापर, अंपायर सांगतायत वाईट बॉल आहे. आणि आता या मॅचची कहाणी परत एक वेळा बदलेल. दोन बॉलमध्ये 6 धावांची गरज. 2 बॉल 6 रन. सिक्सर मारला तर सामना जिंकला जाईल. कुणकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर विक्रोलियन्स कडून शॉर्ट बॉलचा वापर केला. यस पंचांचा इशारा आला. पहिलेच वाईट बॉल आहे आणि त्याच्यामुळे आता कहाणी बदलली आहे. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग इथे देण्यात येते गोलंदाजाला. आणि आता या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये धावा करायच्या 6. परत सुपर ओव्हर पाहायला मिळू शकेल का? पुढचा बॉल. हा बॉल मात्र सरळ चाललाय मागच्या बाजूला. तिथे विकेट कीपरने बॉलला थांबवलंय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि हलकीशी स्माइल चेहऱ्यावर आहे भार्गवच्या. मिस केली त्याने लाईन. आणि आता मात्र या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर 6 धावा करायच्या आहेत. पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी आणि त्यानंतर ते हास्य पहा चेहऱ्यावर. आकाशने देखील मागच्याच आठवड्यामध्ये आरके फ्री हिट आयोजित ट्रॉफीमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. अर्धशतक ठोकलं होतं भिवंडीच्या कोनगावमध्ये. आणि तोच आकाश सध्या मैदानामध्ये आहे. परंतु शेवटचा बॉल आणि 6 धावांची गरज आहे कुणकाई शितलाई विठावा विक्रोलियन्स या टीमला. मॅच मध्ये 1 बॉल 6 धावा. भार्गव पाटीलने 2 षटकार मारलेत. फिनिशिंग टच भार्गव पाटील देईल का हे पाहायचंय. चांगला खेळलाय भार्गव पाटील. आज देखील प्रेक्षकांमध्ये जर तुम्ही नजर टाकली तर पूर्णपणे पॅक क्राऊड इथे पाहायला मिळते. इर्ती क्रीडांगणावर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय संदीपजी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन निलेश पाटील राकेश प्रतिष्ठान गोठिवलीची ही स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज. शेवटच्या बॉलवर भार्गव पाटील. नाव लक्षात ठेवा. मी म्हटलं होतं भार्गव आहे तर सर्व काही शक्य आहे आणि भार्गवने ते करून दाखवलं. कुणकाई शितलाई विठावा या टीमला शेवटच्या बॉलवर षटकार मारून जिंकून दिलाय. गोल्डन षटकार मारलाय भार्गव पाटीलने आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय भार्गव पाटीलला. अभिनंदन भार्गव. आज सगळेच सामने खतरनाक झालेत. 1 बॉल 1 सुपर ओव्हर. शेवटच्या बॉलवर सिक्सर. आणि आज दिवस चांगलाच गाजलाय या नवी मुंबईमध्ये. चला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार भार्गव पाटील. अभिनंदन भार्गव. 3 षटकार त्याने मारलेत. सो भार्गवला विनंती आपण या व्यासपीठावर